सार्थ श्रीमद दासबोध, दशक 3, समास 3, स्वगुण परीक्षा ब. श्रीराम समर्थ. समर्थ पुढे म्हणतात, दुसरे लग्न झाले त्यामुळे तो मागील दुःख विसरला. संसारात सुख आहे असे मानून तो दिवस घालवू लागला. तो अत्यंत कंजूस झाला. पोटभर अन्नसुद्धा खाईना. पैशासाठी सतत प्राण टाकू लागला. मग बुडण्याचा प्रसंग जरी आला तरी पैसा खर्च करेना. साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी त्याची वृत्ती झाल्याने त्याच्या मनात चांगली वासना टिकणे अशक्य झाले. स्वतः धर्माचे पालन करेना, दुसरा धर्म करणाऱ्यांनाही करू देईना. सदा सर्व काळ साधू संतांची निंदा करू लागला. तीर्थ व्रत ती अभ्यंगन काही ओळखेना. मुंगीच्या तोंडातील धण्याचा दाना दिसला तरी तो खेचून साठवून ठेवू लागला. त्याला स्वतः पुण्य करण्याची बुद्धी येईना. दुसरा करू लागला तर ते त्याला पाहावेना. आपल्याला आवडत नाही म्हणून करणाऱ्याची चेष्टा करू लागला. देवभक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शारीरिक शक्तीने सगळ्यांना दुःख देऊ लागला. कठोर शब्द बोलून सर्व प्राणीमात्रांचे अंतःकरण दुखवू लागला. नीतीचा त्याग करून अनीतीने वागू लागला आणि सदा सर्व काळ गर्वाने फुगून वागू लागला. त्याने पूर्वजांना फसवले. त्याचे पक्ष श्राद्ध करेनासा झाला. काहीतरी निमित्त करून कुलदेवताला फसवले. कुलाचार पाळिला. कुलधर्मासाठी आपल्या बहिणींना अक्षत देऊन आमंत्रित केले. बायकोला न्यायला आलेल्या मेहुण्यासही ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले. कंजूसपणाने खर्च वाचवला. त्याला हरिकथा आवडेनाशी झाली. देव तर मुळीच नकोसा झाला. ओगीचं स्नान संध्या कशाला करायची असे तो म्हणू लागला. त्याने स्वतः लोकांचा विश्वासघात करून लोभाने संपत्ती साठवली आणि तारुण्याच्या मस्तीने तो उन्मत्त झाला. अंगात तारुण्य संचारले. धाडस करू लागला. मन आवरणे कठीण झाले आणि मग जे करू नये ते महापाप त्याने केले. बायको केली खरी, पण ती वयाने लहान होती. त्याच्या मनाला धीर धरवेना. शेवटी स्त्री सुखाच्या पायी कोणासही ओळखेनासा झाला. त्या बहिणीला विचारीनासा झाला. तो पापी झाला. वैशागमनी नको त्या स्त्रीच्या नादी लागला. म्हणून राज्य शासनाने त्याला शिक्षा दिली. तरी पण त्याची सवय काही जाईना. परस्त्रीला पाहताच तो मनात तिची अभिलाषा करू लागला. परंतु ती प्राप्त होण्याची शक्यता नसल्याने हिरमसू लागला. दुःखी कष्टी होऊ लागला. अशा रीतीने खूप पाप केले. त्याच्या दृष्टीने शुभाशुभ म्हणजेच चांगले वाईट उरलेच नाही. त्यामुळे त्याच्या अंगात दुःख म्हणजेच रोग भरले. सर्व शरीरात रोग पसरला. तो मनुष्य क्षयरोगी झाला आणि लवकरच त्याच्यावर पापाची फळे भोगण्याचा प्रसंग आला. रोगाने सर्व अंग फुगले. नाक झडले. सुलक्षणी म्हणजेच सुस्वरूपी होता तो कुलक्षणी म्हणजेच विद्रूप झाला. त्याचा देह क्षीण झाला म्हणजेच अशक्त झाला. त्याला नाना प्रकारचे रोग जडले. तारुण्याची शक्ती संपली आणि तो प्राणी खचून गेला. त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या. त्याचा देह कलाहीन झाला. शक्ती संपल्याने तो प्राणी चळाचळा कापू लागला. त्याचे हातपाय वगैरे अवयव झडले. संपूर्ण अंगात किडे पडले. त्याची अशी दुर्दशा पाहून लहान थोर लोक त्याच्यावर थुंकू लागले. त्यात त्याला जुलाब सुरू झाले. त्याच्या सभोवती घाण पसरली. तो खंगला, पण त्याचा जीव काही जाईना. तो म्हणू लागला, देवा, आता मला मरण येऊ दे. जीवाला खूप यातना होत आहेत. माझ्या पातकांचा साठा अजून संपला नाही का? अत्यंत दुःखाने घळाघळा रडू लागला. तो जो शरीराकडे पाहू लागला तो बिचारा तो प्राणी दीनवाना होऊन मनात तळमळू लागला. अशा प्रकारे त्याला खूप त्रास झाला. घरची सगळी वाताहान झाली. दरोडा घालून चोरांनी सारी संपत्ती लुटून नेली. धड देहलोक ना परलोक अशी तारुण अवस्था झाली. प्रारब्धाचा विचित्र भोग भोगावा लागला. दुःखातिशयाने स्वतःचे मलमूत्र सेवन करण्याची त्याच्यावर पाळी आली. एवढ्यातच त्याच्या पापाचा साठा संपला. दिवसेंदिवस रोग व्यथा कमी होऊ लागली. वैद्यांनी
औषधोपचार केले. तो मरता मरता वाचला. जणू त्याचा पुनर्जन्म झाला. लोक म्हणू लागले की हा पुन्हा माणसात आला. मग त्याने पुन्हा बायको आणली. घरी व्यवस्थितपणे दिवा लावू लागला. पण त्याने पुन्हा अत्यंत स्वार्थी बुद्धीने वागण्यास आरंभ केला. त्याने काही संपत्ती मिळवली. पुन्हा सर्व वस्तू गोळा केल्या. परंतु मूलबाळ नाही. घर बुडाल्यासारखे आहे अशी चिंता लागली. आधीच मूलबाळ नाही हे एक दुःख. लोक त्यात वांज म्हणू लागले. त्याचेही दुःख. तो अपवाद यावा यासाठी मुलगी तरी व्हावी असे मनात आले. त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. पुष्कळ देवांना नवस केले. तीर्थ व्रते उपास तापास धरणे पारणे सर्व काही करू लागला. संभोग सुख बाजूलाच राहिले. वांजपणाने दोघांना दुःख झाले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि वंशवृद्धी झाली. मूल झाले. त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. क्षणभर देखील त्याला नजरेआड होऊ देईनात. जर त्याला काही झाले तर ती दोघे मोठ्याने रडायला लागले. दुःखी दोघे अनेक देवतांची पूजा करीत. पण पूर्वीच्या पापामुळे ते मूल अचानक मरून गेले. त्यामुळे खूप दुःख झाले. घरात जणू अंधार पसरला. मग ते म्हणू लागले, देवा, आम्हाला वांज ठेवून जिवंत कशाला ठेवलेस? आम्हाला हा पैसा काय करायचा आहे? सगळा पैसा जाऊ दे, पण मूलबाळ होऊ दे. मुलासाठी सर्वांचा त्याग केला तरी चालेल. नुकतेच एक पोर झाले होते. वांजपणा गेला होता. पण ते मूल मेल्याने आता यांचे मरत वांज नाव पडले. ते काही केल्या जाईना. म्हणून दोघे पुन्हा दुःखाने रडू लागले. आमचा वंशवेल तुटला. हाय हाय हे देवा, आमचे निर्वाह साधन बुडले. आमची कुलस्वामिनी आमच्यावर का रागवली? तिने आमचा दिवा मालविला. आता जर आम्हाला लेकराचे मुख पाहायला मिळाले तर मी मोठ्या आनंदाने निखाऱ्यावरून चालेल. कुलस्वामिनी समोर गळ टोचून घेईन. आई, त्या मुलाला मी तुला वाहीन. तुझा भुत्या करील. केरपुंजा त्याचे नाव ठेवील. त्याच्या नाकात व्यसन घालील. पण आमची इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारे पुष्कळ देवांना नवस केले. पुष्कळ गोसावी शोधले. उपाय केले. सगळे विंचू गटागटा गिळले. ब्रह्मसंबंधाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात देवता संचार करून विचारून घेतले. ब्राह्मणांना केळी, नारळ, आंबा यांची दाने दिली. पुत्रप्राप्तीच्या लोभाने अनेक चेटक्याचे उपाय केले. मंत्रतंत्र केले. परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्याने त्यांना मुलगा झाला नाही. मूल व्हावे यासाठी झाडाखाली अस्पर्श असताना न्यायला बसले. फळती झाडे जाळणे अशी पापकर्मे करून पाहिली. दोघांनी आपले वैभव सोडले. संपत्तीविषयी उदासीन झाले आणि डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे ते दोघे भ्रमिष्ठासारखे वागू लागले. शेवटी एकदा खंडोबा आणि कुलस्वामिनी दोघे प्रसन्न झाले. त्यांची मनोकामना पूर्ण झाली. नवरा बायको आनंदून गेली. आता पुढील ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.